तर मित्रांनो, चिकू पाळत होतो आणि चिकू पाळता पाळता बायकोला एक गोष्ट आठवली तिची, म्हणजे लग्नाआधीची. तर तिने मला सांगितली, तर जाम एकदम मस्त गोष्ट आहे. तर आता तिलाच आपण तिच्या तोंडातून ऐकू. तर तुला सांगा का? मला एवढे चिकू आवडायचे. बरं तोडू कशी असं एवढी बरं माणसं. तर लग्नाआधी असं ते सांग ना. लग्नाआधी तेव्हा काय माहिती नव्हतं आमचं लग्न होईल असं. आणि आमचं घर जवळच आहे. हे इथे माझं घर दिसतंय आणि ते इथे बाजूला काकाचं घर दिसतंय. तर बोल. मग मी पटापट चिकू कच्चे, मला माहिती नाही कसे तोडायचे असे. कच्चे बिच्चे मी तोडले, पिशवीत ठेवले आणि अशा माडाच्या पातीखाली ठेवले. बरं संध्याकाळी जाताना घेऊन जाईल. तर लक्षातच राहिलं. घरी गेले, आठवण आली. मग परत दुसऱ्या दिवशी आली, बघ सगळी कोंबलेली चिकू, जी पिकलेली ती सडलेली. तर आता आणि आता डायरेक्ट चिकूच्या वाडीत आली. आता चिकूच्या वाडीची मालकीन झाली आता डायरेक्ट. हे बघा वाडी आमची चिकूची. हे इथं पाटाचं पाणी जमा झालंय. ते इकडे चिकू आहे दादा. तर मित्रांनो, चिकू पाळत होतो आणि चिकू पाळता पाळता बायकोला एक गोष्ट आठवली तिची, म्हणजे लग्नाआधीची. तर तिने मला सांगितली, तर जाम एकदम मस्त गोष्ट आहे. तर आता तिलाच आपण तिच्या तोंडातून ऐकू. तर तुला सांगा का? मला एवढे चिकू आवडायचे. बरं तोडू कशी असं एवढी बरं माणसं. तर लग्नाआधी असं ते सांग ना. लग्नाआधी तेव्हा काय माहिती नव्हतं आमचं लग्न होईल असं. आणि आमचं घर जवळच आहे. हे इथे माझं घर दिसतंय आणि ते इथे बाजूला काकाचं घर दिसतंय. तर बोल. मग मी पटापट चिकू कच्चे, मला माहिती नाही कसे तोडायचे असे. कच्चे बिच्चे मी तोडले, पिशवीत ठेवले आणि अशा माडाच्या पातीखाली ठेवले. बरं संध्याकाळी जाताना घेऊन जाईल. तर लक्षातच राहिलं. घरी गेले, आठवण आली. मग परत दुसऱ्या दिवशी आली, बघ सगळी कोंबलेली चिकू, जी पिकलेली ती सडलेली. तर आता आणि आता डायरेक्ट चिकूच्या वाडीत आली. आता चिकूच्या वाडीची मालकीन झाली आता डायरेक्ट. हे बघा वाडी आमची चिकूची. हे इथं पाटाचं पाणी जमा झालंय. ते इकडे चिकू आहे दादा.